स्टार माझावर आपण पाहताय महाराष्ट्र देश आणि अनुभवात राज्यातल्या अन्य काही बातम्यांकडे। संपूर्ण राज्यामध्ये उकाड्यानं लाही होत असताना शिर्डीच्या साई समाधी मंदिरात मात्र भक्तांना सुखद गारव्याचा आनंद मिळतोय। मंदिरामध्ये बसवलेल्या फॉग कूलिंग यंत्रणेमुळे भक्तांची मोठी सोय झाली आहे। शिर्डीमध्ये उन्हाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचलेला असताना त्याचा साई भक्तांवर मात्र कुठलाच परिणाम दिसत नाहीये। मंदिरात बसवलेल्या फॉग कूलिंग यंत्रणेमुळे भक्तांची उकाड्यापासून सुटका झाली आहे। कृत्रिम धुक्यात आणि पाण्याच्या फवाऱ्यात चिंब भिजून लहान थोर सगळेच जण थंडा कूल अनुभव घेतात। या सुविधेमुळे उन्हाळ्यातही त्यांना आरामदायी दर्शनाचा लाभ घेता येतोय। विशेष म्हणजे एखाद्या धार्मिक स्थळी अशा प्रकारची यंत्रणा बसवण्याचा हा देशाचा पहिलाच प्रयोग आहे। बाहेर खूप ऊन आहे, ऊन असल्यामुळे लहान पोरांना बाहेर त्रास होतो, पण मध्ये फवारे लावले ना त्याच्यामुळे लहान मुलांना काही त्रास नाही। आता आम्हाला खूप छान वाटलं। मध्ये 7 लाख रुपये खर्च करून साई संस्थानानं ही यंत्रणा मंदिरात बसवली आहे। संपूर्ण हॉलच्या दोन्ही बाजूंना बाहेरून पाण्याचा फवारा उडवणारे नोझल्स बसवण्यात आलेत। त्यामुळे दर्शन रांग आणि हॉलमध्येही भक्तांना एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी आल्याचा आनंद मिळतोय। भविष्यात संपूर्ण मंदिर परिसरात ही यंत्रणा बसवण्याचा संस्थानाचा प्रयत्न असणार आहे। या फॉग कूलिंग सिस्टीमच्यामुळे निर्माण झालेल्या एक चांगल्या वातावरणामुळे, तिथल्या कमी झालेल्या तापमानामुळे त्यांना तिथल्या गारव्यामुळे आनंद पण प्राप्त होतो आणि त्याच्यामधून त्यांना सुखकर वाटतं। उन्हाळ्याच्या सुट्टीत शिर्डीला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागते। उन्हाच्या तप्त झळा सोसत साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना मंदिरात प्रवेश केल्यावर आल्हाददायक वातावरण अनुभवता येणार आहे। साईबाबा संस्थानानं भक्तांच्या सोयीसाठी दर्शन रांगेत कूलिंग सिस्टीम बसवली आहे। त्यामुळे शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना आता थंडा कूल असाच अनुभव येतोय। अभिजित सोनवणे, स्टार माझा, शिर्डी। महाराष्ट्र देशामध्ये इथे थांबूयात। वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर खेळ माझा पाहत राहा स्टार माझा।